नमस्कार, माझं नाव हेमा आहे. पुन्हा आपलं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघूया की साबुदाणे वडे कसे बनवायचे ते. 300 ग्रॅम मी साबुदाणे घेतलेत. त्याला ना 3-4 तास भिजत ठेवले होते. 2 मोठे बटाटे ना उकडून घेतलेत. मी ओला नारळ घेतलेत, छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आणि ना शेंगदाणे भाजून असे दरदरीत करून घेतलेत. 5-6 हिरव्या मिरच्या त्याला पण जरा कुटून घेतल्यात. चवीपुरतं मीठ आहे. आणि ना लाल मिरची आहे, खाली कलरसाठी आहे. ही उपवासाला पण चालते. आणि एक लिंबाची फोड घेतली. परात घेतले, त्यात साबुदाणे टाकून घेते. कापलेलं खोबरे ते पण त्यातच टाकून घेते. दरदरीत केलेले शेंगदाणे पण त्यातच टाकते. कुटलेली हिरवी मिरची आहे ना, ती पण त्यातच टाकूया आपण. लाल तिखट घेतलेलं ती पण यातच टाकूया. उकडलेले बटाटे पण यात टाकूया. एक लिंबाची फोड घेतलेली ती पण यातच पिळूया आपण. आणि चवीपुरतं मीठ टाकूया. साहित्य आपलं सगळं टाकून झालंय. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि काळजी एवढीच घ्यायची की बटाटा आणि साबुदाण्यानं आपले व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे, जेणेकरून तळत्या वेळी ना आपले वडे फुटणार नाहीत. याला पीठ आपलं ना सगळं मळून झालंय. आता आपण याला वडे बनवायला घेऊया. सगळ्यात आधी काय करायचं, थोडंसं ना हाताला तेल लावायचं. आणि आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये आपण बांधूया. बघा, असे मी लांब आकाराचे बनवते. आपण कुठल्याही आकारात बनवू शकतो. हे मी असे बनवते. आपण आता तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया. 1 वाटी ओलं खोबरं, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आणि 2-4 चमचे ना भाजलेले शेंगदाणे घेतलेत. चवीपुरतं मीठ. 2 चमचे दही घेतलंय. आता ह्याला वाटून घेऊया आपण. आता खोबऱ्याची हिरवी चटणी आपली तयार आहे. तेल गरम झालंय. वडा मी टाकून घेते. वडे ना आपल्याला फास्ट गॅसवरच तळायचे आणि आधीमध्ये हलवत राहायचं. एकदा वडे गोल्डन ब्राऊन झाले की समजायचं आपले वडे तयार आहेत. सगळे वडे आपले तळून झालेत. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. साबुदाणे वडे आपले तयार आहेत. मी खाऊन बघते कसे झालेत ते. खूप छान झालेत, एकदम कुरकुरीत झालेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा.